हा गाईस ते सांगत होतं की त्यात ती मम्मी होती त्यांची, खूप यंग आणि चांगली दिसत होती. त्यात तिने तिचा चॅनल उघडून ब्लॉग करताय. काय अमेझिंग गोष्ट आहे. आणि त्यांनी माझी तारीफ पण केली आहे, सो थँक्यू. पिगी पिगी पिगीला आपण आज खाऊया. हे बघा किती क्यूट आहे पिगी. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग. कसे आहात तुम्ही? सो आजचा व्लॉग हा थोडा उशिराच मी स्टार्ट करत आहे. संध्याकाळ झाली आहे. ॲक्च्युली मला जायचं आहे श्वेताकडे. आज तिच्याकडे काही पूजा आहे, ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे. सो माझी आता साडी घालून झालेली आहे आणि मी आता तयारी करते. तर पुढे काय होणार आहे चला आपण बघूया, कारण की माझं काही असं ठरलेलं नाही आहे. मला फक्त श्वेताकडे जायचं आहे आणि त्याच्यानंतर काय आहे ते बघूया. आणि आज मी जरा फटाफट तयारी करणार आहे. छोटासा कार्यक्रम आहे आणि ऑलरेडी मला उशीर झालेला आहे. सो आता हा आहे लॅक्मेचा फाउंडेशन, थोडासा घेतला आहे. त्याच्यामध्ये मी ही स्ट्रोक क्रीम आहे ती मिक्स करणार आहे. थोडीशी याला मिक्स करून हातानेच ब्लेंड. दॅट्स इट. आजचा माझा मेकअप हा थोडा मिनिमाइजच असणार आहे. ब्लशर, आणि हायलायटर. हा स्विस ब्युटीचा हायलायटर आहे, खूप छान आहे. यामध्ये कलर शेड्स आहे, डार्क, लाईट आणि फक्त शायनिंगसाठी. तर मी आता फक्त शायनिंगचं आहे तेच यूज करते. हे बघा माझ्याकडे एवढे लिपस्टिक्स आहेत, हे सगळे लिपस्टिक्स आहेत. आणि तरी सुद्धा माझा ठरलेला शेड आहे, मी तोच यूज करते. याला पिंक जो ठरलेला आहे एक उचलायचा आणि लावायचा, अदरवाईज तर लावतच नाही. अशा पद्धतीने माझी तयारी ही झालेली आहे अगदी 5 मिनिटांमध्ये. आणि रिया हे एकदम मस्त मोमोज घेऊन आलेली आहे. हे बघा, तर आधी हे खाऊन घेते पटकन. लास्ट टाइम पण तिने आणलेले होते, खूप छान होते मोमोज. चहा आणि मोमोज क्रंची. मस्त स्पायसी, मस्त छान मोमोज आणि चहा. उशीर झाला म्हणून असं पटापट खाते. रिया कुठे आहे? माझ्या हॉलमध्येच आहेस का? तू घेतले मोमोज? हे काय तू नाश्ता केला? तू घेतलेस का? ओके. काय बघतेस? याला पण ब्लॉग आला. हा मी लास्ट ब्लॉग मध्ये 2 मिनिटं स्टॉप करून बघितलं नव्हतं. मी लास्ट ब्लॉग मध्ये टाकलेलं होतं की आम्हाला यश आणि शिवानी हे मॉलमध्ये भेटले होते. ते वाईफ विथ याशी हे चॅनल चालवतात आणि त्यांनी पण आपलं टाकलंय का? तर बघूया आपण काय आहे ते. गाईस तुम्ही पण असं करता का? तुम्ही पण असं करता गाईस. अजून ब्लॉग चालू आहे तिकडे. येस, मागे ब्लॉग चालू आहे. नाही ते पण ब्लॉग केले पाहिजे. आता जे आमच्या मागे ब्लॉग करत होते ते पण आपला ब्लॉग म्हणजे वाईट बघतात आणि ते बोलले की आम्ही कॉमेंट वगैरे करतो आणि किती स्मॉल वर्ल्ड. हो ना. हा गाईस ते सांगत होतं की त्यात ती मम्मी होती त्यांची, खूप यंग आणि चांगली दिसत होती. आणि त्यात ते ब्लॉग करतात. त्यात तिने तिचा चॅनल उघडून ब्लॉग करताय. काय अमेझिंग. जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर थँक्यू सो मच. असेच कन्सिस्टंटली ब्लॉग टाकत राहा. मस्त तुमचा पण चॅनल ग्रो होईल एकदम भारी. माय गॉड रिया, थँक्यू सो मच. यश आणि शिवानी त्यांनी म्हणजे आमची क्लिप टाकली, भेटली आणि ते खूप चांगलं आमच्याशी बोलत होते. का असं वाटलंच नाही. म्हणजे ऑफकोर्स त्यांच्यासाठी आम्ही नवीन आहोत, आम्ही त्यांना बघतो म्हणून, पण तरी सुद्धा खूप चांगले आहेत नेचरने आणि त्यांनी माझी तारीफ पण केली आहे. सो थँक्यू. चला छानपैकी मोमोज आणि चहा पिऊन झाली, त्याच्या जोडीला स्वतःची तारीफही ऐकून झालेली आहे. तर अगदी छान मस्त वाटतं. फ्रेंड्स मला आता आठवलं की मला तुम्हाला एक गोष्टही दाखवायची आहे.
जे तुम्ही लास्ट टाइम बघितलेलं होतं की मला व्यवस्थित वाजवता येत नाही, पण आय थिंक आता मी प्रॅक्टिस करून करून प्रो झालेली आहे. तर बघूया आता वाजतंय का. ऍक्च्युली मी स्टॉप करते कारण की मला जायचं आहे, पण आता मला हे छानपैकी वाजवता येतं. त्याला काय बोलतात ऍक्च्युली, मी त्याचं नावच नाही सर्च केलं. सर ये बाबू, नाही तुला चॉकलेट आणलं ना? नको मला पपी दे, पपी दे, पपी दे. म्हणजे हिरो हिरो दिसतो. चल इथे बस. दीदीने आणलेलं चॉकलेट आणायला विसरली. कोणी दिली? मम्मा आई. शेता लाईनीत उभं राहायचंय का तिथं? तुला खोलून पाहिजे बाबू, तू कपडे खराब करशील. नंतर खा. आता फ्रीज मध्ये ठेव. खाली कपडा ठेवायचा लागलं पाहिजे का? हा अच्छा अच्छा. पायाला हळद लावून झालेली आहे. आशीर्वाद दे चांगला. सदा सुखी राहा, सदा सुहागन राहा, मनातल्या सगळ्या मराठीत बोल ना जरा. मी कोणता तू पिंका ताई ना? तू मला फोन करतो ना, तू काय बोलतो? श्वेताने जेवण पण केलेलं आहे, पण मला घरी जायचंय म्हणून मी फक्त खीर खाते. आणि खीर खूप छान झाली आहे श्वेता, मस्त झाली. हो का? पुढे गेली अश्विनी, आज गेली. त्यांना दाखव, मग त्यांनी गेली. छान झाली आहे. हो छान छान मस्त झाली. हो तर मी आता घरी आलेली आहे, पण घरी यश, धनी, रिया होते, तर मला जेवण करायचं होतं म्हणून मी काही थांबली नाही. खीर प्यायली, खूप छान होती. तर खीर प्यायली आणि आली आहे. तर आता फ्लावर्सची भाजी घेऊन आली आहे, त्याची भाजी करते, चपात्या करते, आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. बाय बाय. सो फ्रेंड्स, माझं सगळं काम आवरलेलं आहे. त्यांनी कुठे चालले? वॉकिंगला. बाय 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 बाय. तर आता ऑलमोस्ट माझं किचन वगैरे पण आवरून झालेलं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते, थांबा. हा टेडी किती दिवसापासून मला बघतोय. चला याला टेस्ट करूया कसा आहे चॉकलेट ते. रिया इथे आहे ना, आपण टेडीचं चॉकलेट ओपन करूया. मी करू अनबॉक्सिंग. दे. किती क्यूट. ओहो पडला तो. टेडी नाही, तो पिगी आहे. ओ सॉरी, मी त्याला टेडी बोलते, तो पिगी आहे. हा पिगी. पिगीला आपण आज खाऊया. चिपकलेला आहे. किती पॅकेजिंग आहे त्याची. माय गॉड. हे बघा किती क्यूट आहे पिगी. खरोखर याला खायची इच्छा होत नाहीये रिया. ओ माय गॉड. नाही, 2 अंडे पण त्याच्यातच ना.
2 अंडी पण आहे आणि त्याच्यावर पण काय आहे बघ ना, हा पिक्चर आहे है ना. हा चल काय खाऊ, याच्या कान खाऊ का मी. खा. तो फ्रीज मध्ये होता तो कडक झालाय. जरा मस्त आहे. का नाही कडक झालाय ना. तो असं कटकन नाही तुटत आहे. छान आहे, टेस्ट छान आहे याचा. नाईस, तू टेस्ट कर. मी बोलली ना कडक आहे. फुलच आहे का तो ऍक्च्युली त्या अंड्यासारखाच लागतो. जो अंडा होता ना तसा जण खरोखर टेस्ट म्हणजे वेगळाच आहे. इथे जसं चॉकलेट भेटतं तसं नाही, वेगळाच चॉकलेट डार्क नाही लागत, असं माइल्ड लागतंय, स्वीट लागतंय, टेस्टी. हा एक्झॅक्टली असं मिल्की फ्लेवर आहे. सो अंडा चला आता आम्ही चॉकलेट खातो आणि हा व्लॉग मी इथेच संपवते. तर व्लॉगला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.